लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये दिसतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील 10 दिवसांमध्ये 12 राज्यांचा दौरा करणार आहेत। त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर लगेचच लोकसभेचं बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल कधीही वाजू शकतं। निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होईल। या काळात सरकारी विमान, वाहनं कोणत्याही पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या फायद्यासाठी वापरता येत नाहीत। त्यामुळेच की काय केंद्र आणि राज्य सरकारी कार्यक्रमांचा धडाका सुरू झाल्याचं दिसतंय। त्यातच केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवलाय। गृहमंत्री अमित शहा, स्मृती इराणींसारखे मातब्बर नेत्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहेत। एवढ्यात खुद्द पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्र दौरेही वाढलेत। लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये आले। येत्या 10 दिवसात मोदी तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू काश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीला भेट देणार आहेत। या 10 दिवसात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मोदींच्या सभा आणि विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका दिसेल। 4 मार्चला महाराष्ट्र मार्गे तेलंगणा दौरा, आदिलाबादमधील विकास प्रकल्पांचं उद्घाटन, तिथं जाहीर सभा, त्यानंतर तामिळनाडूला भेट आणि संध्याकाळी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। 5 मार्चला संगारेड्डीमध्ये विकास प्रकल्पांचं उद्घाटन, त्यानंतर जाहीर सभा होणार आहे। ओडिशामधील चंडीखोल, जाजपूर इथं दुपारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। 6 मार्चला कोलकात्यामध्ये विकास प्रकल्पांचं अनावरण होईल, तर बारासातमध्ये जाहीर सभा आहे। बिहारच्या बेतियामध्ये विकास प्रकल्पांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल। 7 मार्चला जम्मू काश्मीरला मोदी भेट देतील, इथं विविध विकास कामांचं उद्घाटन होईल, त्यानंतर निवडणूक रॅलीला ते संबोधित करतील। संध्याकाळी दिल्लीमध्ये मीडिया इव्हेंटमध्ये ते सहभागी होणार आहेत। 8 मार्चला दिल्लीत पहिल्या राष्ट्रीय लेखक पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सहभाग असेल। संध्याकाळी आसाम दौरा आहे। 9 मार्चला अरुणाचल प्रदेशात सेला बोगद्याचं उद्घाटन, इटानगरमध्ये विकास प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल, तर आसाममध्ये बारफुकनच्या पुतळ्याचं अनावरण आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुडी विकास कामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल, त्यानंतर जाहीर सभा घेतली जाईल। 10 मार्चला उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे। 11 मार्चला नवी दिल्लीत नमो ड्रोन दीदी, लखपती दीदी कार्यक्रम आहे, तर द्वारका एक्सप्रेसवेच्या हरियाणा विभागाचं उद्घाटन आणि संध्याकाळी DRDOच्या कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत। 12 मार्चला गुजरातमधील साबरमतीला मोदी भेट देणार आहेत, त्यानंतर त्यांचा राजस्थान दौरा आहे, यावेळी पोखरणला ते भेट देतील। 13 मार्चला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरात, आसाममधील 3 अर्धसंवाहक प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत। अशा पद्धतीनं 4 मार्च ते 13 मार्च दरम्यान पंतप्रधान मोदींचं शेड्यूल बिझी आहे। या काळात ते देशभरात मॅरेथॉन दौरे करणार आहेत। तर 2019ची लोकसभा निवडणूक 10 मार्चला जाहीर झाली होती। 23 मे रोजी निकाल लागला होता। त्यामुळे 2024 मध्ये पंतप्रधान मोदींचा शेवटचा दौरा संपल्यानंतर म्हणजेच 15 मार्चच्या आत आचारसंहितेची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।